तो मला हे भेटलं पाऊच डीजी टेककडून, जे माईक वगैरे कॅरी करायला. आडवा करतो. हां, अच्छा फुल करतो म्हणजे मला वाटलं YouTube शॉर्ट्स vlog मध्ये. आता मी माईक इथे ठेवलाय. तो माईक माझा कॉलरला आहे, ठीक आहे. तो माईक काय करतो, माझंच व्हॉइस रेकॉर्डिंग करतो, कधी कधी सराउंडिंग थोडंफार करतो. बट एक कसं काय मंडळी, मी साहिल रमेश कोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, साहिल कोपकर ब्लॉग्समध्ये. सो आजच्या ब्लॉगमध्ये काय असेल ते बघूया. आज हा जो लुक दिसतो, आय थिंक जो शेवटचा लुक असेल, बिकॉज ऑफ मी आता जाणार आहे संध्याकाळी सलूनला, सो चेंजेस होतील लुकमध्ये. तू झाला स्कूल सुटला? मग काय आहे आता तुझं? याला ब्लॉगमध्ये काही यायचंच असतं. सो मी आज काय ते स्पेशल दाखवणार आहे तुम्हाला, म्हणजे मी बघितलं नव्हतं ओपन करून. सो लेट्स सी, दाखवतो तुम्हाला. सो मला हे भेटले पाऊच डीजी टेककडून, जे माईक वगैरे कॅरी करायला, आणि ह्याच्यातच भेटलं. मी हे इथे होतं, मी लक्ष दिलं नव्हतं. ह्याच्यामध्ये हे भेटलं आणि हे एक भेटलं चार्जिंगसाठी आपल्याला, सी टाईपचं चार्जिंग. सो ठीक आहे, मी बघितलं नव्हतं, बरं झालं हे भेटलं. ते माईक ह्याच्यातून कॅरी करायला, बॉक्स वगैरे कॅरी करण्यापेक्षा. सो चांगली गोष्ट आहे. एक माईकची तुम्हाला खासियत दाखवतो, एक मिनटं. आता मी माईक इथे ठेवलाय. तो माईक माझा कॉलरला आहे, ठीक आहे. तो माईक काय करतो, माझंच व्हॉइस रेकॉर्डिंग करतो, कधी कधी सराउंडिंग थोडंफार करतो. बट एक मध्ये इश्यू होतो, जे बिगनर्स आहेत त्यांच्यासाठी सांगायचं मला, की काही वेळेस काय होतं, कपाट वगैरे सॉरी. तो कधी कधी काय होतं बिगनरसाठी मेन आहे, की बॅकग्राऊंडचं नॉईस आहे ना, म्हणजे बॅकग्राऊंडचं नॉईसचं नाही होत, बट कधी कधी बॅकग्राऊंड आपल्यासोबत जे बोलणारे असतात, हा माईक आपल्याला इथे ठेवून नाही चालणार. आता समजा समोरचा व्यक्ती काहीतरी बोलतोय किंवा इकडचा व्यक्ती तुमच्याशी काहीतरी बोलतोय, सो हा माईक तुम्हाला मिडलला तरी धरायला लागेल आणि त्याला थोडंसं मोठ्याने बोलायला लागेल, तेव्हा तो माईक मध्ये व्हॉइस कॅप्चर होईल. नाही तर होत नाहीये. जर जे नवीन बिगिनर्स आहेत, जे 1000 पर्यंत माईक्स बघताय, जसं मी बिगिनर आहे, ते मला फेस करतोय मी. सो त्याच्या ह्याच्याने मी तुम्हाला सांगितलं की हा माईक जिथे तुम्ही घेऊन जाल, बिकॉज ऑफ हा माईकचा जो मोबाईलला आपण जे लावतो, ज्याच्यामध्ये ते रिसिव्हर आहे, सो ते जे लावल्यामुळे काय होतं, समजा तुम्ही माईक बंद केला आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केली, तर ऑडिओ त्याच्यात पण होत नाही. माईक बंद आहे बट ते लावलेलं आहे रिसिव्हर, सो त्याच्यानी पण काय होतं की ते लावल्यामुळे आवाजच नाही येत. तुम्ही रेकॉर्डिंग चालू करा, माईक बंद ठेवले, ते व्हॉइस अजिबात येत नाही. मी हे काल 2-3 क्लिप्स माझ्या अशामुळेच कट झाल्या. सो मी विचार केला की तुमच्यापर्यंत पोहोचू की काय नेमकं असतं. सो हे एक असं आहे की बिगनरसाठी जर नवीन माईक घेत आहे, सो असा माईक घेत आहे, सो तुम्हाला हे फेस करायला लागेल की माईक तुम्हाला घेऊनच फिरावं लागणार. जर तुम्ही विदाऊट माईक फिरताय तर नॉईस येणार. तर तुमच्यावरती आहे तुम्हाला कसं करायचं आहे. सो अजून एक म्हणजे मी जाणार आहे आता संध्याकाळीच. सो हा अवतार आहे थोडासा चेंज करायला, लोक जरा खूपच हे आहे. सो संध्याकाळी त्याच्यासाठी जाईन आणि काही असेल ते भेटेल आपल्याला आजच्या ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये मला हीच इन्फॉर्मेशन द्यायची होती खास करून, कारण का माझ्या 2 ते 3 क्लिप्स माझ्या कालच्या खराब झाल्या. सो मला ते वाईट वाटलं. कारण का हा जर रिसिव्हर लावला आणि माईक बंद असेल तर काही तुम्ही रेकॉर्डिंग करा, तुम्हाला वाटेल की चल फोन कॅप्चर करेल, बट नाही. त्या रिसिव्हरमुळे ऑडिओ कॅप्चर होत नाही जर तुमचा माईक बंद आहे. तुम्ही माईक ऑन करूनच बोलायचं आणि माईक मिडलला ठेवाल तेव्हा सगळीकडे जाईल. मिडलला असं बोलाल तेव्हा. काल माझ्याकडनं चूक झाली, रिसिव्हर चालू होता, माईक बंद होता आणि मी आपला व्हिडिओ करतो, बट ऑडिओ नाही कॅप्चर केली, ते रेकॉर्डिंग कॅन्सल केली. तर ठीक आहे, नवीन आहे, होत असतं. तर तुमच्यासोबत होऊ नये म्हणून मी एक इन्फॉर्मेशन दिली. लेट्स सी आपल्याला आता कुठे जायचं, काय करायचं ते भेटू थोड्या वेळा. गाईज थोडंसं झोपलेलो, संध्याकाळ झाले, निघालो आता सलूनसाठी. 7चं अपॉइंटमेंट आहे. इथून जायला थोडासा वेळ लागतो, ट्रॅफिक वगैरे भेटते म्हणून. सो निघतो, लवकरच जातो. भावाला भेटतो, भावाशी जरा बोलतो, ओळखीचंच आहे आपला. जे काय आहे त्याच्या तिथं जाऊन बोलायला, घरातून बोलले ना, तिथे जाऊन बोलतो. आडवा करतो. हां, अच्छा फुल करतो म्हणजे मला वाटलं YouTube शॉर्ट्स vlog मध्ये. नाही. गाईज आपला रोहित, ज्याच्याकडे मी 2022 पासून येतो. 3-4 वर्ष झाली मी ह्याच्याकडे येतो आणि आमचा एकच ठरलेला कट असतो जास्तीत जास्त, विराट कोहली. फिक्स आहे. फिक्स आहे, सूट होत नाही आम्हाला आणि आवडत पण नाही. तो आता हा अवतार आहे आमचा, थोड्या वेळाने चेंज होईल. लुक चेंज झालाय. थँक्यू रोहित. चल येतो, चलो निघूया. प्लीज मी घरी आलो, काही अशा प्रकारे आपला लुक आहे. सो मी थोडं केस वगैरे धुवून घेतो. खूप
धुतलेली नाही किती दिवस झाले केस, हेअर केस कापायचे केस म्हणून. सो आता मी धुवून घेतो केस आणि मगच भेटतो तुमच्याशी. थोडंसं बोलायचं आहे, हेअर वॉश करूनच भेटतो तुमच्याशी, ठीक आहे. आगे ना आपला भाई लुक पे. सो माझं हेच मला सांगायचं होतं, शेवटचं सांगायचं आहे की रोहितकडे मी 2022 पासून जातो. तो पण यूट्यूबवरती टाकत असतो काय ना काहीतरी, बट तो एक मेहनती आहे, चांगला आहे मुलगा तो. 2022 पासून जातो. मी ओमकारच्या ओळखीवरती गेलो आणि आधी तो नाही ओळखायचा, नंतर नंतर मग मी रेग्युलर जायला लागलो. मग ते विराट कोहली ऑब्वियसली, सो त्याच्याने ओळखायला लागला. मग आता आम्ही कधी पण जातो. आता पण आम्ही तेच यूट्यूबबद्दलच बोलतो हेअर कटिंग करता करता. सो आजकाल सगळी सोशल मीडियावरती जातात, सो त्याचं पण चालू आहे. ऑल द बेस्ट फॉर रोहित. सो हा जो ब्लॉग आहे एवढाच आहे, नॉर्मल आहे. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे सेफ, स्टे राईट. बाय बाय.